कुठं खपली होतीस ग काटा घुसवायला? ए सपने पटकन नाश्ता दे. अव्वा काय बोलतो पेपर? काय नाही रे, विरोधी पक्षाच्या उमेदवारांची लिस्ट वाचत होतो. एकही उमेदवार असा नाही ज्याच्यावर केस झालेली नाही. खंडणी, मारामारी, अपहरण, कुठला ना कुठला गुन्हा आहेच. राजकारणात इतकं अवघड असतं का रे काम करणं? मला एक सांग, हल्ली राजकारणात चांगल्या माणसांना संधी देत नाहीत का रे? अहो पप्पा, आता आपला सत्यदादा असेलच की. हा, ही गोष्ट मात्र खरी आहे. सत्य मात्र याला अपवाद आहे. बर सत्या, तू पक्षाच्या कार्यालयात कधी जाणार आहेस? अरे आज तुला तिकीट मिळणार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. होय होय, निघणारच आहे नाश्ता करू. बलमा बलमा बलमा, आपण पक्ष शाखेवर भेटणार होतो ना, तू इथं काय करतोयस? हो, पण तात्यासाहेब स्वतः म्हणले तुझ्या घरी येणार आणि इथं येऊन उमेदवारी जाहीर करणार. काय म्हणतोस बलम्या? दादासाहेब स्वतः इथे येणार आहेत? आता जंगी स्वागत झालं पाहिजे बरं का दादासाहेबांचं. हे सगळे स्वप्न लागत आहे पटपट. त्या कविला बोलू म्हणत तिला. बा तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. बघायचंय? हे बरं नको ना. वा 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 बळवंतराव, एकच नंबर पोस्टर. माझं लेकरू कोकरू वाजरू कसलं भारी दिसतंय. हा मग आपला विषय असतो एकच नंबर. कसं वाटलं पोस्टर? विसरलं तर काय सांगितलं मी ते? सन्मान लेकरू कोकरू करत सोनो कारभार जाईल त्यांच्या हातात, महिने साहेबांच्या. भारी आहे. बरं तुम्ही काय खाल्लं नसेल ना, नाश्ता करून घ्या. अरे नको नको, आम्ही खाऊन आलोय. बळवंतराव बसा बसा बसा. अहो नको जेडेराव, खरंच खाऊन आलोय. मग काय परत खाल्लं तर काय पोट फुटणार आहे वे? सत्या दादाचं नाही तर वहिनीचं तर आहे का ही अवस्था? ठीक आहे, आता वहिनी म्हणतात म्हणजे आम्हाला बसलं पाहिजे. हे पळून या, बसा. बास की आगे लय झालं आता. किती चालवत्या? हा बघा, आत्ताशी का नाही आपण फक्त 1 किलोमीटर आलोय. अजून 7 किलोमीटर जायचं आहे. काय अगं रस्ते, तू काय मला मारायची सुपारी घेतली का? आता पळू पळू मारणार आहे का? आवाज काय करताय? आता राजकारणात जायचं आहे म्हणजे असं फिट्टम फाटणं राहायला. आता बघा की तुम्ही, मी उद्या पुढारीण झाली की मग सभा म्हणू नका. सभा म्हणू नका? हा, नंतर ती काय म्हणते, ती भाषण म्हणू नका. भाषण म्हणू नका, दौर म्हणू नका. किती धावपळ होणार माझी. मग त्याच्यासाठी असं फिट्टम फाट राहिलं पाहिजे, असं दम नाही लागलं पाहिजे. अगं हाय यो नवरा म्हणूनच करू शकते तू दौरा. अहो तीच म्हणते आम्ही. उद्या मी पुढारीण झाल्या तुम्ही माझं येई. हा म्हणजे तो बावळटकर आहे तसा. कोण बावळटकर? अगं त्यो नाही का ताते साहेबांचा पिये. अहो त्यो हळदकर. हा ठीक आहे ते. हा बर चला चला, पण व्हायच थोडं थोडं. तिथं बाग आहे, त्या बागेत योगच राऊंड काढूया. रत्ने बास बाजार. बांधणं चालू आहेत बघ समोर. हा मग आता मी काय करू? आता तुला नेता व्हायचंय का नाही? हा मग नेता व्हायची तयारी इथूनच सुरू करायची. तळापासून सुरू केली तरच तू वरपर्यंत जाऊ शकते. हे बघ,
तिथं जा, त्यांची भांडणं सोडव, सगळीकडे तुझं नाव होणार, न्यूज होणार, पेपर मध्ये बातमी येणार. काय रत्नाकाटे माणसांना जोडणारा पूल. अरे पोरं, थोडं कूल. पोरं, का भांडतायसा तुम्ही हिता भांडता तर तिथल्या वरच्या माणसासनी ह्याचा फायदा होतो. हे कळतंय का नाही तुम्हाला? आपण जर एकीचं महत्व मी या ठिकाणी आज सांगू इच्छिते, तसं जर आपण एकजुटीने राहिलो तर त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे, आपल्या गावाला, आपल्या देशाला होणार आहे. रत्नाकाठ्यांचा विजय असो. काय चाललंय आणि कोण आहात तुम्ही आणि जी भांडणं का सोडवली? हे असं असतंय बघितलं, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणते ती का नाही, ती ह्यालाच म्हणते ती. म्हणून म्हणत होती मी तुम्हा दोघांनी भांडू नका, एकत्र या. ह्या अशा माणसांमुळेच आपला देश मागे पडलेला आहे. अहो मॅडम, देश वगैरे काय मागे नाही राहिलाय. तुम्ही आधी पुढे बघा, आमचं शूटिंग चालू आहे इकडं, आम्ही वेब सिरीज शूट करतो इथं. ओ मॅडम, हा सगळ्या टेकची वाट लावून टाकली. आणि तू रे, तुझं लक्ष नाही का इथे? अहो मॅम, ते मला असं वाटलं ना की ते शूटिंग मध्ये चाले आणि त्यांनी भांडण सोडवलं असं. तुला वाटलं? तुझं वाटण्यावर जग चालतं काय इकडचं. सॉरी मॅम. आणि स्क्रिप्ट वाचत जा जरा आणि आत्ताच्या त्यानं बाहेर काढ. चला चला. काही काही होत. तुला समजून सांगितलं ना, सत्याला समजावून सांगून बोल की. मम्मी साहेब, सत्याच्या मनाचा विचार करा जरा. ये निबट, माझ्या लेकाच्या बाबतीत मी काय करायचं काय नाही हे तू मला सांगू नकस. तूच त्याला काल फुस लावली असशील ना, म्हणून तर त्याला तिकिटाची आस लागून राहिली ना. मम्मी साहेब, तुम्ही जरा सत्याच्या मनाचा विचार करा. सत्या लोकांची कामं करतो, त्यांच्या अडी अडचणीला धावून जातोय आणि लोकांना बी तो नेता म्हणून हवंय. आणि काय बी झालं ना तरी मी शेवटपर्यंत सत्याची साथ देईन. तुला बघते तुझ्याकडे. अरे काम स्पेलिंग चुकलं त्याची. दानाजीराव, हे घ्या, शेंद्रातली एकदम चटपटीत भेळ आणले बघा, मला आवडते ना. घ्या. थँक्यू सो मच मामी. कशी आहे? वेळ का खावा खावा वेळ खावा. जिलबी घ्या समद्यासनी. हे घे आमरे, खा. दर तिच्या का सनंदे, धन तुला बी घे. अहो राहू दे. अगं सनंदे, एखाद दिवशी खाल्लं गोड तर काय नाही होत त्याला. खा. कशाला कशाला. त्यांचं कसं आहे की त्यांना डायबिटीस आहे, त्यांना बीपी आहे, सगळं आहे की नाही, त्यामुळे काही गरज नाही. हा राहू दे. बरं राहून दे. पण मग काय ग आज जिलबी वगैरे नाही, म्हणजे काय विषय काय आहे? पाहिजे का तुम्हाला? मग पैसे पाहिजे असतील ना तर थोड्या दिवसांनी देतो. हे असं मस्का लावायची गरज नाही. दिजा रत्ने, तू खा बाळा, तू खा बिंदास. आई कसं असते, गोड खातो की नाही पण, त्यामुळं राजकारणात माणसाने कसं गोड बोललं पाहिजे, तोंडात साखर ठेवल्यासारखं बोललं पाहिजे, तर माणसं येतात आपल्याकडे, आहे का नाही? तसं नाही र डिजा. कसं आहे बघ की, आता म्हणजेच बी लगीन झालं, कसं असं सुखासुखी झालं ना. आणि मग आता आमरीचं बी, अरे आमरीचं बी आता नोकरी शोधायचं चाललंय ना का. म्हणताना म्हणलं लई दिवस झालं घरात काय गोड धोड आणलं नाही, चला घेऊन जाऊ म्हणून घेऊन आले. अजून एक गोष्ट तुला सांगायची होती.
आता ते निवडणुकींचा वेळ लय धोडगोस चालू आहे बघ. म्हणताना म्हणलं वाईट जरा जिलबी घेऊन जावं. वय 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 मम्मी, मी सांगतो ना, सत्यादादालाच तिकीट देणार बघ तात्यासाहेब. अरे आजच कळेल की ते. अरे देणार म्हणजे दिलंच पाहिजे त्यांना तिकीट. सगळ्यांसाठी किती करतात ते, सगळ्यांची कामं करून देतात. आणि आई, असं आपलं काम करून देणाऱ्या माणसाला जर तिकीट मिळालं आणि तोच निवडून आला तर कसलं भारी होईल ना ग. वय खरंच बरं का. नाही म्हणजे सत्यासारखा माणूस खरंच निवडून आला पाहिजे. मी काय म्हणते, नाही म्हणजे सत्यासारखं मी बी निवडणुकीला उभी राहिली तर. आत्ते, उभी राहिली तर काय म्हणतेस? उभी राहिलीच पाहिजे. तिच्यासारखी राजकारणी बाई हायवे कुठं नाही. तुझ्यात ते नेतृत्वाचे गुण आहेत. मम्मी, आणि हे बघ, हे काही मी नाही बरं का, वस्तीतल्या बायका म्हणतात. काय सांगतेस? आणि शेवटी तू कोण आहेस? रत्ना काटे, काटेनं काटा काढणारी बाई. हिच्यासारखं राजकारण कोणाला जमतंय वय? म्हणजे तुझ्याकडे गुण आहेत ते सगळे. मला वाटते तू तर उभं राहिलंच पाहिजे बघ. काय बरोबर बोललीस तू. तिच्या तुला माहितीये का रे अशी कुठली महिला जिच्याकडे हे नेतृत्वाचे सगळे गुण असतील, राजकारणात अशी परफेक्ट बसेल, अशी माहितीये का रे कुठली? नाही बाबा, नाही. डीजा, अरे नाही काय म्हणतोयस रे? माझी आत्ती आहे की. मम्मी आहे. हमरे थँक्यू बर का, थँक्यू. नाही म्हणजे अगं मला वाटलंच नव्हतं तू माझ्याबद्दल आता मी विचार करत असशील म्हणून. आत्ते, तू करे बिंदास तू बिरा बघ निवडणुकीत. काय आत तू बा आम्ही आहेच की प्रचार करायला. एक मिनिट आत्ते, तुला तिकीट कोण देणार ग? सत्य, तू लोडच घेऊ नकोस. तात्यासाहेब तुलाच तिकीट द्यानं. त्यांच्या नजरेत दुसरा कोणी असूच शकत नाही. तर वय, आणि तू पक्षासाठी किती मेहनत घेतोस ते माहितीये त्यांना. दादाला जर तिकीट मिळाले का नाही तर एकच नंबर काम होईल बघा. सगळीकडे नुसती आपलीच हवा. कवे, हवा करायला नाही, लोकांची सेवा करायला राजकारणात आलोय मी. अगदी बरोबर बोलतोय सत्य. अरे राजकारणाचा वापर हा समाजकारणासाठीच व्हायला पाहिजे. कवे, मला जरा चहा दे. येऊ का सुरेश? चप्पल काढतो. अरे असू द्या, असू द्या, असू द्या, असू द्या. हो बलमा, काय आहे? अरे केवढी मोठी आरास आहे हे. कशाला गेलं हे सगळं? अरे नको नको, तुम्ही सगळे असे नमस्कार करताय, मला एखाद्या मठाचा महंत झाल्यासारखं वाटतंय. आणखीन दोघा ठिकाणी पाया पडल्या मला प्रवचन द्यावं लागेल. बसा 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 बघा. तात्यासाहेब, आजचा दिवस खरंच खास आहे. म्हणजे तुम्ही तिकीट कुणाला देणार आहे हे सांगणार आहे ना आज. म्हणजे थोडक्यात आमचं भविष्य सांगितल्यासारखंच आहे, नाही का? हो बलमा, सांगणार तिकीट कुणाला मिळणार, उमेदवारी कुणाला मिळणार आजच सांगणार इथेच. म्हणजे मी जेवढ्या लवकर सांगेन नाव त्याचं, त्याला प्रचार करायला वेळ मिळेल त्या उमेदवाराला. सुर्वे परिवार या मी जो काही आहे, जो काही पक्ष या भागामध्ये आहे, केवळ या सुर्वे परिवारामुळे. प्रभाकर सुर्वे उर्फ पप्पा, अतिशय निष्णात चित्रकार, प्रतिभावान माणूस. माया प्रभाकर सुर्वे
उर्फ मम्मीबाई, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या. पक्षाला यांच्यामुळे किती बळ मिळालंय. तुम्ही त्याग बघा. स्वतःला 2 अपत्य असून सुद्धा या 2 मुली त्यांनी दत्तक घेतल्यात. किती मोठं काळीस, किती मोठं औदार्य आहे त्यांच्याकडे. सपना, किती मनोभावे सहकार्य करता तुम्ही. नवऱ्याला जयदीप का मोठा उद्योजक होऊ शकतो. आज एक यशस्वी उद्योजक म्हणून या माणसाचं नाव आहे. आणि सत्यजित, प्रभाकर, माया सुर्वे. अतिशय धडाडीचा कार्यकर्ता. आज पक्षाला घराघरात कोणी पोहोचवलं असेल तर या युवकांना. पक्षासाठी फार मोठं काम केलं या माणसानं. आमची लाडकी लेक, आमची मुलगी मंजू, नवे नवे कॉन्स्टेबल मंजू. पूर्वी पक्षाचं याच्याशिवाय पान हलत नव्हतं मंडळी. आज या आमच्या मुलीशिवाय याचं पान हलत नाही. या सुर्वे परिवाराचे अनंत उपकार आहेत पक्षावर, आमच्यावर, या गावावर. त्यामुळे त्याच परिवारातील एका व्यक्तीला उमेदवारी द्यावी असा आमचा मानस आहे. त्या उमेदवाराचं नाव आहे मायाताई प्रभाकर सुर्वे. तात्यासाहेब, आम्हाला असं वाटलं की सत्याला तिकीट मिळेल ना, म्हणजे त्यालाच मिळायला पाहिजे ना. मला बी तेच म्हणायचं होतं. हा, लोकांसाठी पक्षासाठी एवढं तू झटतोय, काम करतोय, तर बलमा आता मम्मीला तिकीट मिळालं काय आणि मला मिळालं काय? एकच गोष्ट आहे ना, चांगली गोष्ट आहे. ते बी बरोबरच आहे मला. तात्यासाहेब, मम्मीला तिकीट देऊन 1 नंबर काम केला बघा. आता तुम्ही बघाच, मम्मी आणि आपल्या पक्षातला प्रत्येक उमेदवार निवडून यावा म्हणून मी कसं जीवाचं रान करतोय. करशील तू, जीवाचं रान करशील, विजय खेचून आणशील तू. कौतुक कौतुक केवळ कौतुक. सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीला आता वेग येईल. विविध पक्षांच्या उमेदवारांना तिकीट वाटप जोरात चालू आहे. माननीय आमदार तात्यासाहेब मोहिते यांच्या जनता शक्ती पक्षातर्फे मायाताई सुर्वे उर्फ मम्मी साहेब यांना प्रभाग क्रमांक 5 मधून तिकीट जाहीर झाले आहे. अरे बाबा बाबा, काय करावं आता. आता लय कठीण जाणार आहे मला निवडणूक बरं का. एवढा तगडा उमेदवार दिलाय तात्यासाहेबांनी माझ्या समोर. लय तगडा उमेदवार दिलाय. अरे द्यावा, आता काय करावं म्हणायचं. काय करावं म्हणजे?
अहो मला तर वाटतं आपण आत्ताच गुलाल आणि पेड्यांची ऑर्डर देऊन टाकूयात. तात्या साहेबांनी स्वतः तुम्ही निवडून याची सोय करून ठेवली आहे. तात्या साहेब म्हणजे एकदम मोठ्या मनाचा माणूस निघाला बघ. हा म्हणजे काय आहे ते जामिनाच्या पैशात एकावर एक फ्री म्हणून ही ऑफर बी त्यांनी देऊन टाकली आपल्याला. मेवणे साहेब चला आपले स्पेशल पेढे बांधून घ्या, पार्सल घ्या, पॅक करायला घ्या. चला. आताच वाटायची होय? आताच वाटायचे? आता नाही वाटायचे, पण आता आपण काय करायचं सांग. अरे लोकशाही आहे नाही आहे की नाही, अपोजिट उमेदवाराचं अभिनंदन केलं पाहिजे जाऊन. असं केल्याने काय होतं माहितीये का, पौष्टिक लोकशाहीचं लक्षण आहे हे. आज आपण आता जाऊन मायाताईचं अभिनंदन करू आणि नंतर मग त्या सत्या सुर्वेचं सातवण करू. सेल्फी आपण बया माझी सासू नगरसेवक सगळ्यांना कळलं पाहिजे. स्टोरीला लावते, स्टेटसला बी लावते. मी दिसते ना मम्मी. अगं मम्मी अभिनंदन, तिकीट मिळालं तुला. सत्या समधीकडे फोटो व्हायरल करायला सांगितलंय हे स्टेटसला. बलमा मम्मी मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू बलम्या. भारी वाटलं तुला तिकीट मिळालं. अभिनंदन माया. थँक्यू चित्रकार. खरं तर तुला तिकीट मिळालंय याचा आनंदच आहे. हे बघ खरं तर ही संधी सत्याला मिळायला पाहिजे होती. त्याने खरंच या संधीचं सोनं केलं असतं. माया मला असं वाटतं की या गोष्टीचा तू पुन्हा एकदा विचार करावास आणि तुम्ही तात्यासाहेबांशी बोलावं. पप्पा हे बघा, मला तिकीट मिळालं काय आणि मम्मीला तिकीट मिळालं काय, एकच गोष्ट आहे ना. सत्य आहे बघ, तुझ्या मनाचा मोठेपणा मला माहिती आहे, पण राजकारणामध्ये मनाचा मोठेपणा ठेवून उपयोग नाही. आपल्याला समाजासाठी लढायचं असतं. हे बघा, मला असं वाटतंय की जे झालंय ना त्याचा आनंद साजरा केला पाहिजे आपण. आणि मम्मीला तिकीट मिळालं म्हणून मी खरंच खुश आहे आणि माझी असली काहीच अपेक्षा नव्हती, त्यामुळे मला जरा बी दुःख नाही झालं. तुम्ही जास्त विचार करू नका. आणि बलमा हे बघ, मम्मीचा प्रचार एकदम तनिक्यात झाला पाहिजे, कसलीच कमी नाही राहिली पाहिजे. काय पोस्टर छापाला होती आणि असं असं फुटतात. होय बलमा, तू सगळं लक्ष घालून करून घे. हा कसला विचार करतोस? आता उमेदवारी जाहीर झाली ना, लवकर कामाला लागलं पाहिजे, त्याचाच विचार करत होतो. पप्पांचं बोलणं पटलं नाही तुला? हे बघ सत्यम, मला पण असं वाटते का ही संधी तुला मिळायला पाहिजे होती, कारण तूच या संधीचं सोनं करू शकतोस. लोकांना बी लई आनंद झाला असता आणि सत्तेत राहून तुला अजून जास्त कामं करता आली असती.